मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आपणास कबड्डी खेळायची आवड कशी निर्माण झाली? आता तू किती मी चौथीला असताना तिसरी चौथीला असताना रोज ग्राउंडवरच्या मुलींचा सराव बघायचे. त्यावेळेस आपल्या शाळेला कंपाऊंड वगैरे काहीच नव्हतं. त्यावेळेस मी रोज यायचे, रोज बघायचे की ह्या मुली किती छान व्यायाम करतात, किती छान प्रॅक्टिस करतात. तिथे मला पण जायचं. तसं रोज येऊन मी माझ्या आईला म्हणायचे की आई, मी कधी 5वीमध्ये जाईल, मी कधी कबड्डीला जाईल. अशी माझी निर्माण म्हणजे आवड मला अशी निर्माण झाली. नमस्कार मॅडम, मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही कबड्डीपटू म्हणून नावाजलेले आहात. यापेक्षा अजून वेगळे कोणते काम करता? याच्यापेक्षा वेगळं मला काम करायची गरज नाही, कारण हीच माझी खरी ओळख आहे. आणि छंद यांचा वेग कसा साधला? तुम्ही तुमचे काम आणि छंद यांचा वेग कसा साधता? मला साधायची गरज म्हणजे अशी वाटते की प्रत्येक वेळेस मला डोळ्यामध्ये काही दिसत नाही. मला फक्त कबड्डीच दिसते. तेच मला साध्य करायचं आहे. ग्राउंडवरची प्रॅक्टिस सकाळी 6 वाजता असते. रोज सकाळी 6 वाजता असते. त्यामुळं मी सकाळी 4 वाजता उठत असते. रोज सकाळी मुली ग्राउंडवर माझ्या आधी आलेल्या असतात रोज सकाळी. त्यामुळं त्या बघ किती फिट येतात. नमस्कार मॅडम, तुम्हाला खेळात कधी अपयश आलाय का? आलंय. ते अपयश पचवताना खूप त्रास झाला. तो प्रसंग आम्हाला सांगाल का? गेल्या 10 वर्षापासून आपला रचना विद्यालयाचा 17चा संघ हा जिल्ह्यात होता. आपण एकतर सेमीला झालायचो, नाही तर क्वार्टरला झालायचो. पण त्या पूर्ण 10 वर्ष म्हणजे आम्ही पूर्ण त्या विचारामध्ये होतो, मी पण आणि माझी बहीण पण लहान, की हा संघ कसा पुढे जाईल. त्या संघावर प्रॅक्टिस घेत असताना आम्हाला खूप कष्ट लागले. खूप ते अपयश पचवताना झोप येत नव्हती रात्रभर आम्हाला. पण आता 3 तारखेला त्या साखरेला मॅचेस झाल्या. रचना विद्यालयाचा 17चा संघ लिफाड ग्रामीणसोबत खूप चांगला खेळला. खूपच. तर 10 वर्षानंतर हा संघ स्टेटला चाललेला आहे, ठाण्याला खेळायला. रचना विद्यालयाचा खूपच चांगला आहे. खेळामध्ये यशस्वी होण्यासाठी पहिली गोष्ट तुमचं मन हे एकचित्त झालं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा अभ्यास असो किंवा तुमचा खेळ असो, तुमचे आई वडील काय सांगतात त्याच्याकडे तुमचं एकचित्त झालं पाहिजे. तुमचे शिक्षक काय सांगतात त्याच्याकडे तुमचं एकचित्त झालं पाहिजे. ते एकचित्त झालंय म्हणून आज विदिशा सोनारसारखी मुलगी मी घडवू शकले. प्रत्येक यशाची एक गोष्ट असते. जी तुमच्या यशाची गोष्ट आम्हाला सांगाल का? यश हे खूप गरजेचं असतं. अपयश जसं आहे तसं यश पण असतं. आता सध्या आत्ताच मी सांगितलं आम्हाला यश कशा प्रकारे प्राप्त झालं. बिलिंग बनवत असताना मला प्रत्येक वेळेस यश प्राप्त झालं असं नाहीये, कुठेतरी अपयश पण आलेलं आहे. तुम्ही हा छंद जोपासताना कुटुंबाचे सहकार्य कसे असते? कुटुंबामध्ये सहकार्य मला फार मिळाले. माझी मम्मी नेहमी माझ्या पाठीशी उभी असायची. जेव्हा मी तुमच्या वयाची होते त्या टायमाला मम्मी माझी प्रत्येक ठिकाणी माझी बघायला यायची. मग ते निफाड असो किंवा सय्यद पिंपरी असो किंवा हडगाव असो
सपोर्ट केला आहे. त्यामुळे आज मी कबड्डी आणि हे सगळे खेळ सोडून या पूनमताईंनी कबड्डीकडे त्या का आवडल्या आणि कबड्डी हा खेळ खरोखर चांगला आहे का मुली खेळण्यासाठी, त्याच्याने मला माझी प्रगती करता येईल का, हा माझ्या मनामध्ये निर्माण झालेला प्रश्न. तुम्हाला याचे प्रकारचे प्रश्न पडले असतील ना की अरे मला तर क्रिकेट खेळायचं वाटतंय आणि इथे फक्त कबड्डीची माहिती देत आहे, किती जुना खेळ येतो कबड्डी, काय त्या कबड्डीमध्ये असं विचार आला माझ्या मनामध्ये. मग काय निवडलं त्यांनी का हा कबड्डी खेळ? मॅडम, कबड्डी हा खेळ नुसता खेळ म्हणून आपण जर बघितला तर खेळ म्हणून नाही बघायचा नुसता. त्याच्यानंतर मुली अशा तयार होतात. आता सध्याला जे वातावरण चालू आहे पूर्ण देशामध्ये मुलींसाठी की मुलींना वेळोवेळी जपावं लागतं, की हा खेळ खेळून तरी मला असं वाटतं की मुलींना एवढं जपण्याची वेळ येणार नाही. कारण त्या तितक्या स्ट्रॉंग होतात. त्यांचं जाणं येणं, त्या क्लासला जाऊ शकतात एकट्या, त्या ग्राउंडवर येऊ शकतात एकट्या, त्या कुठेही जाऊ शकतात. आज एखादं जर मुलीचं सिलेक्शन झालं तरी ती मुलगी एकटी जाऊ शकते. तेवढं आम्ही तिला स्ट्रॉंग करतो, तेवढं तिची मेंटॅलिटी सर्व आम्ही तिच्या म्हणजे पूर्ण लक्ष देतो त्या गोष्टीकडे. ती भिणार नाही, आम्ही ती गोष्ट त्या गोष्टीकडे खूप लक्ष देतो. अपेक्षा आहे माझी 5वीला. तुम्ही मला ओळखते असाल, कारण याआधी मी येऊन गेले. ओळखतात का कोणी मला? तुम्ही ओळखतात का? मी पण 3री-4थीत असताना तुमच्यासारखे तिथे बसलेले असायचे. मला असं वाटायचं का काय प्रश्न विचारायचे ह्यांना, हे काय बोलतील, हे कसे घडले. पण आज मी राष्ट्रीय खेळात सहभाग होते. मी पण इयत्ता 5वीतच कबड्डीला यायचे. आधी तर मला खेळायची काहीच आवड नव्हती, पण आपल्याला माहीत नाही होतं. मला मॅडम आपल्या शाळेची किती पाटील मॅडम ते रोज बोलायचे का प्रॅक्टिसला मी यायचे. पण मला खरं सांगतं अजिबात इच्छा नव्हती बरं का. सुट्टीच्या दिवशी पण मला असं वाटायचं का प्रॅक्टिसला जाऊ का नको. आणि सकाळी पण प्रॅक्टिस असायची तर मला सकाळी खेळायचा फार कंटाळा यायचा. तुम्हाला येतो का कंटाळा सकाळी खेळायचा? पण सकाळी उठून व्यायाम करा, हेल्दी फूड खा. तुम्ही पण मग माझ्यासारखेच व्हा, माझ्यापेक्षाही चांगले व्हा. मी आता 5वीत आले होते कबड्डीला. आधी तर मला हा खेळ काहीच माहीत नव्हता. हळूहळू सराव करत राहिले. फक्त टाइमपास म्हणून करत होते बरं का, खरं सांगू काय. पण मग हळूहळू समजायला लागलं. तसंच ताईचे मार्गदर्शन होते. पण मग हळूहळू समजायला लागलं हा खेळ कसा खेळतात. मग मी 6वी-7वीत खूप सराव केला होता, खूप प्रयत्न केले की मग मी अजून चांगला खेळेल. तर इयत्ता 8वीत असताना मी जिल्हास्तरीय खेळात सहभाग झाले होते. तिथे मी कॅप्टन होते नाशिक जिल्ह्याच्या टीमची. माझा पहिला अनुभव होता, तर मला एवढं काही माहीत नव्हतं. पण मी खूप प्रयत्न करत होते कारण मला 100% देईल आणि आम्ही चांगली कामगिरी करू. तर तिथे आम्हाला म्हणजे आमच्या टीमला 3य पारितोषिक मिळालं. तो माझं राष्ट्रीय खेळासाठी निवड झाली होती. राष्ट्रीय खेळ हे झारखंड इथे झाले होते. तिथे मी माझं 100% प्रयत्न करत होते की मी चांगले खेळेन आणि तिथेही मी चांगले खेळले होते. हे सगळ्यांचं क्रेडिट जातं ताईला, पूनमताईला, अपेक्षाताईला, आपल्या शाळेचे कीर्तिसार मॅडम आहेत त्यांनाही, कारण त्यांनी खूप मेहनत घेतली होती माझ्या मागे. व तसेच सगळ्यात पहिल्यांदा ते त्यांच्याशी प्रामाणिक होते. रोज नेहमीचे प्रॅक्टिसला ते मला सांगायचे की तू असं कर, तसं करू नको. मग त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी चांगलं खेळत होते. मागील 1.5 वर्षी मी 2 राष्ट्रीय खेळात सहभाग झाले होते. मी महाराष्ट्राची कॅप्टनही होते व खूप चांगली आमची टीम होती. पण काही कारणामुळे आम्ही चांगलं तिथे खेळू नाही शकलो व हारलो. पण ह्यावर्षी मी प्रयत्न करेल का राष्ट्रीय खेळात मी आणि माझ्या क्लबची अजूनही कोणी राष्ट्रीय खेळात सहभाग होती त्याचाही आम्ही प्रयत्न करू. तसंच ताईचे मार्गदर्शन तर आहेच आम्हाला. थँक्यू. मी या शाळेतली माझी विद्यार्थी आहे. मी पण 5वीपासून कबड्डी खेळते. सांगितलं मला पण या खेळायची अजिबात आवड नव्हती. पण जसं जसं इथे यायला लागलं तसं या खेळाने असं समाधान मिळायला लागलं की सगळे चिंता वगैरे टेन्शन वगैरे सगळं आमच्या ग्राउंडवर येऊन सगळं आम्ही विसरून जायचो. सगळं आमचं कबड्डीमध्ये झोपून जायचो. सगळं आमचा खेळ, आमचा वेळ पूर्ण पूनमताई, अपेक्षाताई तसेच रचना माध्यमिकच्या कीर्तिसार मॅडमचे आमचा सराव घेतात. पूनमताईने आज आमच्यावर एवढे लक्ष दिले म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे.
आम्ही शून्यातून पूनमताईने आम्हाला तयार केलेलं आहे. तसंच रोज सकाळी पूनमताई आम्हाला 6ला प्रॅक्टिसला बोलवते, म्हणून आम्हाला सकाळी उठायची चांगली सवय लागली. तुम्ही पण उठतात शाळेमुळे, तुम्हाला पण चांगली सवय लागली ही सकाळी उठायची. पण खेळ खेळण्यासाठी चांगला आहार लागतो. त्यासाठी मॅगी, चिप्स, कुरकुरे असं काहीच चालत नाही. बाहेरचं खाणं, पालेभाज्या खायच्या, त्यांनी शरीर तंदुरुस्त राहतं, चांगलं राहतं, आपल्याला शक्ती मिळते, ताकद वाढते आपली. त्यामुळे मोबाईल तर अजिबात खेळायचा नाही. बाहेर तुम्ही वेगवेगळे खेळ खेळा, मैदानी खेळ खेळा, कोणतेही खेळ चालतात, लंगडीपळी वगैरे. तुम्ही मैदानावर जेवढं जास्त मैदानावर खेळाल तेवढं जास्त तुमचं आरोग्य चांगलं राहील. सकाळी आम्ही ग्राउंडवर येतो. जशी आमचं सकाळी फिटनेस होतो, प्रॅक्टिस होते, तशी दुपारी होत नाही, कारण माध्यमिकच्या मुलांची ग्राउंडवर गर्दी असते. सकाळच्या प्रॅक्टिसने आमचा जसा फिटनेस होतो, त्यामुळे आमचं आरोग्य चांगलं राहतं व आम्ही आजारी पडत नाही. कबड्डी हा खेळ आमच्यासाठी सर्वस्व आहे आता. ते आम्ही सर्वप्रथम कवर लावलंय. साधत असतं, पण आम्ही एक जण पण एक जण कमी आहे म्हणून आम्ही आता 7 लावलंय. तुम्ही बघून घ्या, ही रियाताई रेड टाकते. आम्ही कसं कवर लावतोय तुम्ही एकदा बघून घ्या. शांततेने बघा, सगळ्यांनी आवाज करू नका. रियाताईने पायात कशी टाकली तुम्ही बघितलं ना. असेच अजून पण कॅचेस आहेत बरं का. ठीक आहे.